हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। कशात फ्रेंड्स तुम्ही मजेत ना? आणि मजेतच राहा। तर चाललं आहे सकाळचं रुटीन। बघा, तुम्हाला वाटेल की लाईट तर लावलेली दिसते आणि सकाळचं रुटीन कसं काय दाखवत आहे। तर खरं सांगू का, आमची ते एवढी एक कर्टन जर बंद केलं ना पूर्ण अंधार होतो रूममध्ये, आणि उघडल्यानंतर रिफ्लेक्शन येतं आणि ते काय माहिती व्हिडिओची क्वालिटीच पूर्ण चेंज होते। त्यामुळे मी कर्टन बंद केलेले आहे, लाईट लावून शूटिंग करत आहे। 2 दिवस गावाला गेले होते। काल रात्री 7 वाजता आले आणि त्यानंतर बॅग तशीच ठेवली होती। बाकीचं घरातलं काम वगैरे होतं ते आवरायला घेतलेलं होतं। तर बॅगमधलं सामान वगैरे आता सगळं काढत आहे। तो व्हाईट टॉप दिसतोय ना, मी गावाला गेले होते ना, तिथून मी हा व्हाईट टॉप आणलेला आहे। आणि खरं सांगते, इतकं मस्त गेले दिवस। फिरायला कुठे गेल्यानंतर एकदम भारी असं वाटतं बघा। त्यानंतर मला एकदम सरप्राईज असं गिफ्ट मिळालेलं आहे। मी ज्या कंपनीत काम करते ना, तिथून मला हे सरप्राईज गिफ्ट भेटलेलं आहे। तर दिवाळीपासून ह्या गिफ्टची मी वाट बघत होते। म्हणजे कसं असतं बघा, आपण एखादी गोष्ट अचीव केल्यानंतर एक आनंद असतो ना, तो वेगळाच असतो। तसे घरात आपल्या सगळ्याच वस्तू नसतात अशी ह्यातली गोष्ट नाही, पण स्वतःच्या हिमतीवरती एखादी गोष्ट अचीव करणं म्हणजे खूप भारी वाटतं खरं तर। मी ज्या कंपनीत काम करते ना, त्या कंपनीकडून मला एअर फ्रायर गिफ्ट भेटलेलं आहे। ह्याची किंमत आहे 10,000। तर 10,000चं गिफ्ट मला मिळालेलं आहे। किती पण काय असलं ना, शेवटी स्वतःच्या मेहनतीची एक वेगळीच मजा असते। खरं सांगायचं झालं तर सासूबाईंना पण सांगितलं, त्या खूप आनंदी झाल्या की तुला एवढं मस्त गिफ्ट मिळालं वगैरे। त्या म्हणत होत्या आपल्या ह्याच्यामध्ये कोणत्या सुनेला आजपर्यंत इतकं काही भेटलं नाही, पण तुला भेटलं। त्यांना एकदम कौतुकास्पद वाटत होतं। त्यानंतर बघा, एअर फ्रायर हे खूप छान दिवसापासून मी वाट बघत होती, खूप छान आहे। नंतर त्या आल्यानंतर पहिला त्या पाया पडल्या, त्यामुळे तुझी खूप आणखी जास्त प्रगती होऊ दे असं त्यांचं म्हणणं होतं। आणि एकदम छान अशी क्वालिटीचं आहे बघा। तर सगळं मी आता इथं अनबॉक्सिंग करत आहे। ह्याच्यावरती वेगवेगळ्या रेसिपी पण खूप छान शेअर करणार आहे तुम्हाला मी। आणि सासूबाई म्हणतात, खरंच खूप अचीव छान केलेलं आहेस तू, आणखी तुझ्या आयुष्यात तुला खूप पुढे काय काय गिफ्ट वगैरे मिळतील, मेहनत करतेस तू, त्यामुळे तुला मेहनतीचं गोष्ट सगळीच मिळणार आहे। त्यानंतर बघा, एअर फ्रायर अशा पद्धतीने आहे बघा, क्वालिटी छान आहे, कंपनी पण खूप भारी आहे आणि 4 लिटरचं आहे। सगळे डिटेल्स मी एका व्हिडिओमध्ये तुमच्यावर शेअर करणार आहे। वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यावर शेअर करणार आहे। आणि स्वतः अचीव केल्यानंतर एक वेगळा आनंद असतो ना। तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा। तनु बघ ना, एअर फ्रायर बघ ना, बघ तर कसं आहे। कसं आहे? 4 लिटरचं आहे। ठीक आहे, येते की खूप गोष्टी येतात बनवणार आहेत। मावशी एका साईडला पॅन्ट अहो नीट ठेवलेलं होतं, नंतर त्यानं खराब केलंय मावशी। सगळं नीट ठेवलेलं आहे। मशीन झाली का ती तसंच करतो आवाज। सकाळी पण काल पण त्याने लई सामान हे केलंय। चालेल मावशी, 8 मिनिटं राहिले का होते तोपर्यंत। ही पॅन्ट त्यांनी धुवायला टाकली। थंडी खूप आहे मुंबईला, काहीच थंडी नाही। लय भारी मुंबई। मग ती मुळशीला तर कसली थंडी असणार की। थोडं काय तर करून व्हायचं, पापड बिपड। पापड नसतो ए शिरा करूया गोड काहीतरी। परवा शिरा केलता तरी शिरा करूया पहिला। मोड चेंज होतो आता मला होय, फ्रेंच फ्राईज मोडच आहे होय। त्यानंतर बघा, निमीचं ऑर्डर पूर्ण मावशीने आवरलेलं आहे। तर तुम्हाला एकंदरीत दाखवा म्हणून निमीचं ऑर्डर कशा पद्धतीने आवरलेलं आहे। तर हे इथे थोडे फटाके राहिले होते, ते तिथे ठेवलेले आहेत साईडला। आणि त्याचे रोजचे काही एक्सेसरीज असतात तिथे ड्राय ठेवलेलं आहे। त्या ड्रॉवरमध्ये बघा त्याचे स्कूलचे रोज वापरायचे कपडे म्हणा, त्यानंतर इथे त्याचे नवीन कपडे, नंतर ट्रॅडिशनल ड्रेस वगैरे ठेवलेले आहेत। आणि बाकी दुसऱ्या ऑर्डरमध्ये वेगळंच माझं बिझनेसचं सगळं मटेरियल वगैरे ठेवलेलं आहे। तर कप्पा छान पद्धतीने त्यांनी मावशीने केलेला आहे स्वच्छ। त्याचं ते काही टाईम टेबल लावलेलं आहे। त्यानंतर बघा, इथे मस्तपैकी डाळीची आमटी वगैरे केलेली होती, खूप टेस्टी आणि यम्मी झालेली होती बघा। तुम्हाला रेसिपी पण मी काही शेअर केलेली आहे। त्यानंतर इंद्रायणीचा भात लावलेला होता, तनिषला भात खायचं होतं ना, त्यामुळे फ्रायरची खूप दिवसाला
मुलं वाट बघत होते, कारण मी अचीव केलेलं होतं कंपनीकडे मेल वगैरे आलेलाच होता, पण आम्ही फक्त वाट बघत होतो कधी कुरिअर येते वगैरे. मग पोटॅटो व्हेजेस बनवूया असं तनुचं म्हणणं होतं. तर म्हटलं चला बनवूया. आणि तसे मुलं खूप हेल्प करतात मला, तर मुलांची हेल्प तर भेटतेच, कधी नाही असं नाही. मग ती हेल्प वगैरे घेतली आणि बघा इथे मी बटाटे वगैरे चिरून घेत आहे. त्यानं तिथे मी कट वगैरे करून दिले आणि त्यानंतर तनिष बनवत आहे ते आमचे पोटॅटो व्हेजेस. तो म्हटलं मम्मा मी बनवतो. मी म्हटलं ठीक आहे चालते बनव वगैरे, कारण मुलांना पण काम सांगितलं पाहिजे ना ह्यासाठी. किती किती अजून हॅलो खालचं आता बस. हां ठेवा आता त्याने हॅलो ह्याच्याने नसतं हलवतात. यार पोटॅटो ड्राय करायला पाहिजे होते, ओलेच टाकलेत. राहू ते तर होतं. त्यानंतर मीठ घाल, 1-1.5 चमचा घाल. लय पण खरट होईल नाही, थोडंसं घाल आता. हां बस. आता ते हे घाल, हे दोन्ही घाल साईडनं. ती मोठी साईड आहे बघ, त्या साईडनं घाल. पटकन खेळ होतं. वाव कसं भारी दिसतंय ते. आता हे घाल. मस्तपैकी सगळं मिक्स कर. मला त्या आणखी ओरिगानो घालतो ना, थोडं कमी दिसते. किती डिग्रीला घालायचं? हां नाही मला हात आहे की बाई, काय करायचं का तो धुतो. बस झालं. चला आता नीट हलवा. ठेवा आता एअर फ्रायरमध्ये. तेच करायला लागलोय. आता किती डिग्री लावायचं रे? सेट असतं. मग आता किती मिनिटं लावायचं, काय असतं? 20 मिनिटं सेट असतं. ओके. त्यांना कसं कळलं फ्रेंच फ्राईज? ओके हे आहे का? इथे बघा सगळे ऑप्शन आहेत. फ्रेंच फ्राईज, नाही ते फिश आहे काय, हे समोसा, पिझ्झा, हे सगळे ऑप्शन आहेत. बेकड ते आता आपले 180 डिग्रीला लावलेलं आहे 20 मिनिटासाठी. तर आपलं चालू आहे एअर फ्रायर इथे. ओके. त्यानंतर सासूबाई म्हणत होत्या मुलांना सगळंच तू शिकवलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर बघा इथे 2 मिनटाचं आपलं राहिलेलं 20 मिनटं घेतलं होतं, सिलेक्ट केलेलं होतं ते आता 1 मिनटच राहिलेलं आहे. 1 डिग्रीवरतीच केलेलं आहे बघा. आणि सासूबाईंचं तिकडे गप्पा चालू त्यांना तेवढं लांब, पण त्या माझ्याशी गप्पा मारत होत्या. इथे बघा एंड हे आलेलं आहे. आपण बटन बंद करू पहिला, रिस्क नको. मशीन बंद झाली, ओपन करूया आपण. बघ येऊन हे बघा अशा पद्धतीने झालेलं आहे. मला वाटतं आणखी ठेवायला लागते थोडं. हां आणखी 20 मिनिट ठेवायला लागते. तिथे बघा मध्ये पॉज करून ना ॲक्च्युली हलवून घ्यायला पाहिजे होतं, पण एकदम मस्त झाले. वरचे तेवढे क्रिस्पी झालेत. परत एकदा आपण ठेवूया हे 20 मिनिट. मधून पॉज करायला पाहिजे. ते 20 नाही राहू दे. 20 कर ना. कसं आहे ते सिलेक्ट करायला लागतं का ते? जे ब्लिंक होतं ते ऑप्शन सिलेक्टेड आहे. हां किती मिनिटं झाले? 30 मिनिट. आता बघायला पाहिजे तो. ओपन कर. वाव तिकडे साईडला घे. नाही हॅलो, कलर किती सुंदर आलाय ते. मला असं आवडतं क्रिस्पी. काय धुवायला डिशवॉशर म्हणा. वाव 40 मिनिट लागते एवढ्याशाला. तर नाही झालं की आता 5 मिनिटं. मी तर माझ्यासारखं केलं असतं ना, अशी मस्त क्रिस्पी पातळ केले असते. पातळ तिकडे फ्रेश झालं ना. मग आणखी 5 मिनिट ठेवतो का? ठेव.
इथे किती मिनिट राहिले होते? 13 मिनिट होते. 13 मस्त क्रिस्पी झालं का? झालं. वाव, टक 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 मस्तच. वाव, आवाज येतोय फ्रेंड्स कसा क्रिस्पी मस्त झालेला आहे. वाव, पहिल्यांदाच बनवलं पण खरं सांगते खूप म्हणजे खूप क्रिस्पी आणि एकदम यम्मी आणि टेस्टी झालेलं होतं. जेवण तर झालेलं होतं आमचं, तेव्हा आम्हाला थोडंसं 1-2 घेतले खायला आणि सासूबाईनं पण दिले आणि तनिषा दिला. आणि मी शेईला स्कूलमध्ये आणि त्याने एकदम सरप्राईज, तो पण खूप वाट बघत होता एअर फ्रायरचं आल्यानंतर तो पण खुश होईल आणि तो पण खायला ह्या सगळे. काय रे काय आलं? एअर फ्रायर बघितलं का ते कसं लागते टेस्ट? मस्त. आणि मी हात धुतला नाही तू खायला. हात धुवून ना निमिष, अरे आत्ता स्कूलला आलाय तसंच लगे. आणि तू कुर्ता खाऊन गेलता ना? घातला होता नंतर चेंज केला का? मग खा ना, हे खात देते निमिषसाठी ठेवले हे. जा कपडे बदल. तुझं ऑर्डर बघ मावशीने किती नीट केलंय. बघ बघ जरा, हे बघ बघ बघ, ओपन कर बघ बघ जरा, बघ खाली बघ. 3 दिवसात पसारा लागेल. हा तेच खालती बघितलं, खालती कुठं चालला आता? काय काय तू भैयाने बनवलं, आता तू बनव बरं काहीतरी. हा नुसतं खायला येतं का मग? हे घे हँडवॉश. एवढंच केलं सगळ्यांनाच. मी पण 2च घेतले कारण मला नव्हतं, मी जास्त खातच नाही बटाट्याचं. कसे झाले टेस्ट? कसे आहे? आगापणा करतोस ना, खरं सांग ना. बट टेस्ट कसं झाली आहे? टेस्ट कसं झाली? नाही ना, आणि मीच खाते. मग टेस्ट कसं झाली? केचप घेतला नाहीस? ते झालं आहे टीव्ही चालू लगेच. सासूबाई झोपल्या. पोटॅटो व्हेजेस निमिषला खायला वगैरे दिले आहेत. आता आलेलं आहे बेडरूममध्ये आणि दिवस मावायलाच येईल. आता मी फ्रेश वगैरे झाले, त्यानंतर कपडे फोल्ड करून ठेवले होते ते कपड्याचं ज्याच्या ऑर्डरमध्ये ठेवून घेणार आहे. आणि मी आलेला आहे मम्मा ही क्रीम लावू का, ते क्रीम लावू का. आता खूप थंडी सुटली बघा पुण्यामध्ये, तर आम्हाला हे ते खूप काही लावू वाटतं. मम्मा माझी स्किन छान राहिली पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. पण मी त्याला म्हणलं झोपताना वॅसलीन वगैरे लाव, ती क्रीम ठेव तू, आणखी लहान आईस्क्रीम वगैरे लावायला नको. मग तो लगेच ऐकतो बघा माझा चिकू. तोने क्रीम वगैरे ठेवून आला भैयाच्या रूममध्ये, त्याचे कपडे ठेवून घेणार आहे. आणि आजचा एअर फ्रायरचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगा. मला मिळालं गिफ्ट कसं वाटलं, तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सांगा. चला तर बाय, सगळ्यांनी काळजी घ्या, बाय.